देशात आता फक्त 5 आणि 18% जीएसटी स्लॅब असणार। उद्यापासून जीएसटीचे नवे दर लागू होणार। पंतप्रधान मोदींकडून देशवासियांना नवरात्रीचं गिफ्ट। भारतात तयार झालेल्या वस्तू वापरण्यावर भर द्या, गर्वानं बोला, आम्ही स्वदेशी वस्तू विकत घेतो। लघु सूक्ष्म कुटीर उद्योगांकडून मोठी अपेक्षा। विकसित भारतासाठी पंतप्रधान मोदींचा नवा मंत्र। जीएसटी सेकंड जनरेशन रिफॉर्म हे क्रांतिकारी पाऊल। देशांतर्गत मागणी वाढणार, अर्थव्यवस्थेला चालना मिळणार। जीएसटी दर कमी केल्याबद्दल मुख्यमंत्री फडणवीसांकडून पंतप्रधान मोदींचे आभार। जालन्यात ॲडव्होकेट गुणरत्न सदावर्तेंच्या गाडीवर हल्ल्याचा प्रयत्न। काही तरुणांनी काळे झेंडेही दाखवले। आंदोलकांकडून एक मराठा लाख मराठाच्या घोषणा। ते जरांगेंचे दलाल, अतिरेकी विचारांचे लोक, अशा हल्ल्यानं मला थांबवू शकत नाहीत। जालन्यातील हल्ल्यानंतर गुणरत्न सदावर्तेंची प्रतिक्रिया। लक्ष्मण हाकेंच्या संदर्भात ऑडिओ क्लिप व्हायरल। हाकेंना पैशांची ऑफर, ड्रायव्हरचा यूपीआय देताच तरुणानं हाकेंची लाज काढली। तर मी लाचखोर असल्यास जेलमध्ये टाका, हाकेंचं स्पष्टीकरण। हाकेंना बदनाम करण्यासाठी षडयंत्र। हाकेंनी स्वतःहून पैसे मागितले नाहीत। विजय वडेट्टीवारांकडून लक्ष्मण हाकेंची पाठराखण। काँग्रेस राहुल गांधी मराठा समाजाविरोधात गेले। राज्यात काँग्रेसचा देव्हारा करायला वेळ लागणार नाही, जरांगेंचा इशारा। मी ब्राह्मण जातीचा, आम्हाला आरक्षण नाही, हे परमेश्वराचं आमच्यावरील सर्वात मोठं उपकार। एखादा माणूस जातीमुळे नाही तर कर्तृत्वानं मोठा होतो, नितीन गडकरींचं वक्तव्य। निवडणुकीत मी जे उमेदवार देईल त्यांना निवडून आणा। पिंपरी चिंचवडबाबत कसा जास्त निधी मिळेल याचा प्रयत्न करेल, अजित पवारांचं पिंपरी चिंचवडकरांना आवाहन।